कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर अजित पवार नेमका काय फैसला घेतात याकडे नजरा लागलेल्या होत्या, पण अखेर कोकाटेंच्या दिलगिरीवर अजित पवारांचं समाधान झाल्याचं दिसतंय। कारण कोकाटेंचा अभय देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता विरोधकांनी महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिलाय। पाहूयात। अखेर मंत्री माणिकराव कोकाटेंना अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनीही अभय दिलाय। रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यावरही कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी टळली आहे। म्हणजे कोकाटे मंत्रीही राहणार आणि कृषी खातंही सांभाळणार। कारण खातं बदलणार अशी चर्चा होती, त्या कारवाईपासूनही कोकाटेंना एक प्रकारे माफी मिळाली आहे। मंत्रालयात अजित पवार आणि कोकाटेंची बैठक झाली, ज्यामध्ये अजित पवार यांनी कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली। तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये, बोलताना आपण भान ठेवायला हवं। मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं अशा शब्दात अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले। यावर कोकाटेंनी अजित पवारांसमोर दिलगिरी व्यक्त करत यापुढे सांभाळून बोलेन, अशी चूक पुन्हा करणार नाही असं म्हटलंय। अजित पवार आणि कोकाटे यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित पवारांसोबत इतर मंत्र्यांची देखील बैठक झाली, ज्यात ज्येष्ठ मंत्र्यांनी कोकाटेंवर कारवाई नको तर समज देऊया, कोकाटे यांचं काम चांगलं आहे असं म्हणत राजीनामा न घेण्याची विनंती केली। मंत्रालयात अजित पवारांसोबतची बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी कोकाटेंना विचारणा केली, मात्र कोकाटे काहीही न बोलता मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघाले। तिथंच हे स्पष्ट झालं होतं की कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही। चला 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 बाय 2 मिनिटं बैठकीमध्ये काय झालं? तुम्ही काय स्पष्टीकरण दिलं? मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जवळपास 20 मिनिटं मंत्र्यांचा क्लास घेतला। वादग्रस्त वक्तव्य आणि बेजबाबदार कृती अजिबात खपून घेतली जाणार नाही। मंत्र्यांच्या अशा प्रकारांमुळे सरकारची प्रचंड बदनामी होते। आता ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच। आता यापुढे एकही प्रकार खपून घेणार नाही अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरही कोकाटेंना TV9च्या प्रतिनिधींनी गाठलं, मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता कोकाटे निघून गेले। कोकाटे साहेब 1 मिनिट, सगळी दृश्य पाहतोय। माणिकराव कोकाटे निघालेत कॅबिनेट बैठकीनंतर, मात्र बोलायला तयार नाहीयेत आणि थेट ते गाडीमध्ये बसले आणि गाडी आता मंत्रालयातून बाहेर पडते। हे थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। माणिकराव कोकाटे काही बोलायला तयार नाहीये, चेहऱ्यावर स्पष्टपणे तणाव दिसतोय। ज्या ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांनी एखादा अनावधानाने काही झालं असेल किंवा एखादं बोलता बोलता जीभ घसरली असेल, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्यांना त्या ठिकाणी सूचना येतात, काही त्याच्यावर चर्चा करतील। त्यांच्या पक्षामध्ये मी बोलणं योग्य नाही आहे किंवा रवी चव्हाणजी बोलणं योग्य नाही आहे, त्यांच्या पक्षात ते बोलतील। कोकाटेंचं मंत्रिपद शाबूत ठेवल्यानंतर आता विरोधकांनी महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिलाय। जर असा निर्णय सरकार घेणार असेल तर निश्चित कोकाटेंच्या विरुद्ध राज्यभरात आंदोलनं होतील। कालच आम्ही राज्यपालांना भेटलेलो आहे आणि राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेऊन अशा मंत्रिमंडळानं काढावं, कारण राज्यपाल सुद्धा मग काम करायला सक्षम नाही असं म्हणावं लागेल। मुख्यमंत्री नाहीच नाही, राज्यपाल सुद्धा असं म्हणण्याची वेळ आमच्यावर येऊ नये अशी आमची इच्छा आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत। अशा असंवेदनशील व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही। मी पाठीमागं 2 दिवसापूर्वी अजितदादा पवार यांना पुण्यात माझी त्यांची भेट झाली। त्या भेटीदरम्यान मला अजितदादा पवारांनी शब्द दिलाय, दादा स्वतः सांगितले की मी शब्दाचा पक्का आहे आणि मी शब्द पाळणार। आता महाराष्ट्र बघतोय अजितदादा किती शब्दाचे पक्के आहेत, अजितदादा शब्दाला जागणार का, ते महाराष्ट्रातला शेतकरी सबंध उघड्या डोळ्यानं बघणार आहे। मंगळवारपर्यंत कोकाटेंवरचा फैसला दिसेल असं अजित पवार सांगत होते,
पण अजित पवारांनी विधान परिषदेत रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यावर आणि सरकारला भिकारी म्हटल्यावरही कारवाई न करण्याचं ठरवलंय. काय गेम फसला मला माहीत नाही. एकतर कोकांटेजवळ काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडस करत नाही. नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे, सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे. कारण आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं आहे. शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही. म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं. हा अपमान तुमचा आणि माझा फक्त नाही आहे, हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे, हा महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. भिकारी म्हणता तुम्ही त्यांना, आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल. 2 दिवसांआधीच कोकाटे शनीच्या चरणी लीन झाले होते. इथं त्यांनी संकट दूर कर अशी प्रार्थना शनिदेवाकडे केली आणि कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त केल्यानं अजित पवारांनीही कोकाटेंना आणखी एक संधी दिली आहे. अक्षय मंकणे आणि हिरा ढाकणेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.